नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल दाटे। MG विंडसर प्रो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहताय। बेसिकली ही गाडी मागच्या महिन्यामध्येच मला चालवायची होती, बट भारत आणि पाकिस्तानचं तुम्हाला माहिती आहे वॉर सिच्युएशन झालेली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याने खूप चांगलं जे काम आहे ते केलं आणि त्याच वेळेस जे आहे ते ड्राईव्ह होती। पण त्याच्यामध्ये काय झालं की आमची जी ड्राईव्ह होती ती लास्ट स्लॉटला होती, त्यामुळे जी ड्राईव्ह आमची ती कॅन्सल झाली। पण पुन्हा एकदा MGने आम्हाला दिल्लीला बोलवलं आणि म्हटले की तुम्ही गाडी चालवा। तर गाडी आज आपल्या सोबत आहे। गाडी जर पाहिली स्टार्टिंग प्राइस 17.5 लाख ठेवण्यात आलेली होती पहिल्या 8,000 कस्टमरसाठी आणि मागच्या काही महिन्यांपासून जर पाहिलं तर भारतामध्ये सर्वात जास्त विकली जाणारी MG विंडसर जर पाहिलं ते आहे। त्यामुळे मला देखील वाटत होतं की हे 8,000 जे कस्टमर आहे ना ते लगेच बुकिंग होऊन जातील विदिन 1 किंवा 2 दिवसामध्ये। तसंच झालं। आता या गाडीची एक शोरूम प्राइस 18,10,000 ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे ह्या प्राइसिंगमध्ये ही गाडी काय काय फीचर ऑफर करते या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। तर आधी जी MG विंडसर होती आणि आत्ता जी प्रो आलेली आहे याच्यामध्ये जास्त काय असे मेजर खूप चेंजेस नाही आहेत। जे चेंजेस हे मी तुम्हाला पटकन सांगतो आणि त्यानंतर आपण या गाडीची रेंज टेस्ट देखील करणार आहोत। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो MG विंडसर डिझाईन ऑलमोस्ट सेम आहे, बट इथे जर पाहिलं अलॉयचं जे डिझाईन हे आता चेंज करण्यात आलेले आहे। 18 इंचचे आहेत बट चेंज करण्यात आलेले। ओव्हरऑल चांगला जो सेटअप आहे हा आत्ता सुद्धा दिसतो। आधी जर पाहिलं जी रेग्युलर विंडसर EV आहे त्याच्यामध्ये जे अलॉय व्हील येतात तर ते थोडेसे EVH आहे, हे थोडेसे MG हेक्टरची जी आठवण आहे तुम्हाला करून देणारे आहेत। इथे जर पाहिलं चावी अशी काय तुम्हाला इथे मिळून जाते, लॉक अनलॉकचे बटन आहे आणि हे जर बटन तुम्ही प्रेस करून ठेवलं तर बाय द वे गाडीमध्ये ना जो इलेक्ट्रिक टेलगेट आहे हा देखील आता ॲड करण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि बूट स्पेस थोडासा कमी झालेला आहे बरं का, बट मेजर काय याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस जे आहेत ते जास्त वाटणार नाही प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबानं जर विचार केला तर। आणि इथे जर पाहिलं इथे एक बटन आहे, सो अशा पद्धतीनं तुम्ही जो टेलगेट आहे हा क्लोज करू शकता। आता रिअर साईडला जर पाहिलं तर बाकी कुठलाही जो चेंजेस हा नसणार आहे। एकच चेंज आहे, इथे ॲडासची जी बॅजिंग आहे ती देण्यात आलेली आहे, कारण की गाडी जर पाहिली ॲडासचे कॅमेरा बेस जे फीचर्स हे देखील ऑफर करते। बाय द वे गाडीमध्ये जर पाहिलं ना तर व्हेकल टू लोड हे फीचर देखील ॲड करण्यात आलेले आहे। सो व्हेकल टू व्हेकल चार्जिंग असेल किंवा इथे एक सॉकेट येतं त्याच्या थ्रू तुम्ही कुठे कॅम्पिंगला वगैरे गेले तर तिथे ओव्हन असेल, तुमचे इलेक्ट्रॉनिक्स काही गॅजेट्स वगैरे असतील तर ते तुम्ही इथनं देखील चार्ज जे आहे ते करू शकता। फ्रंट साईडने जर पाहिलं ओव्हरऑल गाडी लुक वगैरे जर पाहिलं लुक वगैरे नक्कीच चांगलं आहे। आणि बेसिकली ही गाडी जर पाहिली ना चायनीज जे मेकर आहेत बाओजून त्यानंतर क्लाउड UV ह्या नावाने जे आहेत ही गाडी इंटरनॅशनल मार्केटमध्ये चायनामध्ये सुद्धा जे आहे ते विकली जाते। बाकी हा मॉडेल जर पाहिलं तुम्हाला वाटेल की हे रडार आहे, बट असं नाही आहे, फक्त कॅमेरा बेस जो रडार आहे गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। ॲडासचे जे फीचर आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। बाकी ॲसेस बाहेरच्या साईडने जर पाहिलं ना कुठलाही जो चेंज आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये दिसणार नाही आहे। आणि महत्त्वाचा बदल या गाडीमध्ये आपण जर पाहिला तर तो मोठा बॅटरी पॅक या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। 52.9 किलोवॅट-आवरचा बॅटरी पॅक आहे आणि ज्याच्यामध्ये कंपनीने जी रेंज आहे ती क्लेम केलेली आहे 449 किलोमीटरची। आपण गाडीचं इंटेरियर चेक करूया आणि जेव्हा तुमच्या खिशामध्ये चावी असेल तुम्ही गाडीच्या जवळ आले की गाडी जी आहे ते ऑटोमॅटिकली अनलॉक होऊन जाते। हे फीचर नक्कीच चांगलं आहे। सीट कवर जर पाहिले तर हे आता बदलण्यात आलेले, म्हणजे सीट्सच तर ओव्हरऑल जे आधी जर पाहिलं ब्लॅकमध्ये यायचे आता बेज कलरचा जो यूज हा झालेला आहे आणि हे ओव्हरऑल मेंटेन करण्यासाठी ना थोडेसे किचकट असतात, अवघड असतात। मला तर पर्सनली ब्लॅक जे सीट कवर आहे ते आवडतात। त्यानंतर आतमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला कुठलाही असा मेजर जो चेंज हा वाटणार नाही आहे। ॲज इट इज तुम्हाला स्टेअरिंग व्हील मोठी स्क्रीन असेल, इथे जर पाहिलं ही सुद्धा स्क्रीन जी देण्यात आलेली आहे भरपूर मोठी स्क्रीन आहे बरं का। ह्या गाडीची ज्यावेळेस लॉन्च झाली ना त्याच वेळेस स्क्रीनमुळेच भरपूर अशी जी चर्चा आहे ती झालेली होती। बाकी तुम्हाला जो मून रूफ आहे तो सुद्धा ॲज इट इज जो आहे तो मिळून जातो। रिअर साईडला जर पाहिलं तर रिक्लायनर जे सीट आहेत हे चांगल्या पद्धतीनं जे आहे देण्यात आलेले आहे। स्पेस वगैरे तुम्हाला चांगला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि ओव्हरऑल स्क्रीनचं जे ग्राफिक्स वगैरे ते देखील तुम्हाला थोडंसं चायनीज जे डिझाईन हे इथे पाहायला मिळतं। आपण रिअर साईडला जाऊया। बाय द वे ग्लब बॉक्स जर पाहिला ना ग्लब बॉक्स सुद्धा या गाडीचा भरपूर मोठा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। रिअर साईडला फ्लॅट जो फ्लोर आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। रिअर AC वेन्स आहे आणि तुम्ही जर स्पेस वगैरे पाहिला ना तर इथे म्हणजे रिक्लाइन करून आहे ना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथे आराम देखील करू शकता। ओके, तर आता इथे तुम्ही ऑडोमीटरवरती पाहू शकता 80% जी बॅटरी आहे ती चार्ज आहे आणि 341 किलोमीटर जाऊ शकते। ट्रिप 689.6 किलोमीटर आता ते आपल्याला
रिसेट करायचं आहे. आता ते रिसेट करण्याची जी प्रोसेस आहे ना ती देखील थोडीशी किचकट आहे बरं का, ती देखील आपण एकदा करूया. तर ओके, आता हे काय होतं माहिती का, हे अशा गोष्टी आहे ना लवकर लक्षात येत नाही. ॲक्च्युली मी पण विसरून गेलो आहे की याचं जे सेटिंग आहे ते कुठे आहे. सेटिंग, हां, ट्रिप रिसेट. ओके, सो इथे आलं. यस, आपण केलं ट्रिप रिसेट. इथे तुम्ही पाहू शकता ट्रिप रिसेट जे आहे ते झालेल्या ऑडोमीटरवरती आहे 1729 किलोमीटर. गाडीमध्ये जर पाहिलं जी आत्ता सध्या रेंज आहे ती कंपनीने क्लेम केलेली आहे 449 किलोमीटर. ओके, तर आपण आता रेंज टेस्टला तर सुरुवात करतोय. तर 80% जी बॅटरी आहे ती आपल्या गाडीमध्ये आता शिल्लक आहे. मी 50%च गाडी चालवणार आहे आणि त्यानंतर मग आपण पाहूया की एक्झॅक्ट आपल्याला जी रेंज आहे ती गाडी किती देते. आणि याच्यामध्ये ना मोस्टली थोडंसं आता कंडिशन पाहूया आपण की आपल्याला रोडची जी आहे ते कशी इथे पाहायला मिळते. ओके, तर आता आपण ड्राईव्ह तर स्टार्ट केलेली आहे. ट्रिप पण आपण रिसेट केलेलं आहे. ड्राय मोड जर पाहिले गाडीचे तर इको प्लस, इको नॉर्मल आणि स्पोर्ट असे देण्यात आलेले आहे. आपण नॉर्मल याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि जो एनर्जी रिकव्हरी आहे म्हणजेच रिजनरेशन ब्रेकिंग आहे ती सुद्धा आपण नॉर्मल ठेवतोय, जेणेकरून ॲक्च्युअल कंडिशनला आपल्याला कळून जाईल. AC जर पाहिला तर AC देखील आपण काय करूया, थोडासा आहे ना वाढूया. ओके, सो 22चं जे टेम्परेचर आहे ते आपण हे ठेवूया. सो हे कॉन्स्टंट राहणार आहे आणि आम्ही 2 व्यक्ती गाडीमध्ये ट्रॅव्हल करणार आहोत. तर एक्झॅक्ट आपण 50% जर बॅटरी ड्रेन केली आणि त्यानंतर मग आपण पुन्हा एकदा आपण एकतर हे दिल्लीवाले जे टॅक्सीचे वाले आहेत ना, आई शपथ तुम्हाला सांगतो बिलकुल मी मागं पुढं पाहत नाही. तर 50% बॅटरी आपण ड्रेन केली की एक्झॅक्ट आपल्याला देखील लक्षात येऊन जाईल की 100%पर्यंत गाडी जी आहे ती किती चालते. सो चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता मित्रांनो, भरपूर वेळा आहे ना EV ज्यावेळेस आपण चालवतो ना तर असे हे जे ट्रॅफिक कंडिशन असतात ना तर याच्यामध्ये सुद्धा जी बॅटरी ना ती लवकर कमी होऊन जाते. त्यामुळे जी रेंज आहे ना कंपनी जे क्लेम करतात आणि ॲक्च्युअलमध्ये रोडवरती भरपूर लोक बोलतात की कमी भेटते, तर त्याच्यामागचं हे कारण असतं कारण की कंडिशन ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताय ना तर त्याला कंडिशन कशी आहे ती सुद्धा मॅटर करते. आता इथे जर पाहिलं पुढचे जवळपास 7 मिनटं ट्रॅफिक दाखवते. आय थिंक 1 किलोमीटरचं हे पूर्णपणे ट्रॅफिक असणार आहे. पाहूया आता पुढे. ओके, तर मित्रांनो आता 70% बॅटरी राहिलेली आहे, म्हणजे 10% जी बॅटरी ती आपली ड्रेन झालेली आहे. आणि किलोमीटर तुम्ही जर पाहिले तर 34.3 म्हणजेच 34 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. मित्रांनो आता MG विंडसर प्रो, आता प्रो नावामध्ये जर पाहिलं तर बॅटरी पॅक मोठा देण्यात आलेला आहे. आधी जर पाहिलं 38 किलोवॅट आवरचा होता, आता 52.9 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक येतो देण्यात आलेला आहे. आता मोस्टली जर पाहिलं ना ड्रायव्हिंग डायनामिक्स वगैरे गाडीचे ओव्हरऑल फीचर्स वगैरे हे सर्व तुम्हाला सेम भेटणार आहे. आणि व्हिडिओच्या आधी तुम्ही पाहिलेलं आहे की डिफरन्स या गाडीमध्ये म्हणजे जी रेग्युलर विंडसर येते आणि ह्या प्रो व्हर्जनमध्ये काय जे आहे ते असणार आहे. ड्रायव्हिंग जर विचार केला आपण तर जो बॅटरी पॅक आहे तो वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं गाडीचं जे वजन आहे ते वाढलेलं आहे. बट तुम्हाला ते जेव्हा तुम्ही गाडी चालवतो ना त्यावेळेस ते जाणवत नाही बरं का. व्यवस्थित गाडी चालते. ओव्हरऑल गाडीची जी रायडलिंग हँडलिंग क्वालिटी ना एकदम चांगली आहे. आणि तो कॉन्फिडन्स आहे कारण की गाडीमध्ये जर पाहिलं 18 इंचचे जे अलॉयज आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे गाडी हायवेवरती असू द्या खराब रोडवरती असू द्या खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते परफॉर्मन्स करते. जसं की मी आधी देखील सांगितलं होतं की मागच्या 5-6 महिन्यापासून ही गाडी टॉप EV जे आहे ते सेल होते. त्याचे ह्या गाडीमध्ये तेवढ्या गोष्टी आहेत त्यामुळेच गाडी जर पाहिली तर जे आहे ते सेल होत आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग मध्ये जर पाहिलं ना तुम्हाला असंच काही मेजर चेंज जे आहे ते वाटणार नाही. आधीची जशी विंडसर होती तसंच तुम्हाला या गाडीमध्ये जो फील आहे ड्रायव्हिंग मध्ये तो येणार आहे. बट एक गोष्ट आहे, आधीच्या विंडसर मध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की हा जो ग्लास एरिया ना हा एवढा मोठा आहे ना की विचारू नका. ऊन कुठनं ना कुठनं तुम्हाला शोधून काढतं आणि ते तुम्हाला लागतं, असा विषय गाडीचा. बाकी बटन्सची जी कमी ही तुम्हाला भरपूर ठिकाणी जे जाणवणार आहेत. सो माझ्या मते बटन्स
कंपनीने जे आहे ते अपडेटमध्ये द्यायला पाहिजे. जसं की जर पाहिलं हे ओव्हरएम आहे ना, मला सेट करायचं होतं बरं का. मला लवकर ऑन दी वे आहे ना इथे स्क्रीन ऑपरेट करा, देन त्या सेटिंगमध्ये जाऊन ओव्हरएम वरती सेट करा. सो ते पॉसिबल होत नाही एवढं पटकन. सो यूज टू झाल्यानंतर होऊ शकतं, बट बटन्सची जी कमी आहे तुम्हाला इथे ह्या गाडीमध्ये नक्कीच जाणवते. ओके, तर मित्रांनो आता जो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आहे त्याच्यावरती आपण आलेलो पाहू शकता. मी क्रूज सेट केलेलं आहे, 90चं जे स्पीड आहे ते आपण इथे सेट केलेलं आहे. तर आता व्हिडिओ तर ड्राईव्ह रिव्ह्यू वगैरे आपला पूर्ण झालेला आहे. बट आम्ही एका हायवेवरती ना कंटिन्युअसली 7 किलोमीटर असं 7 किलोमीटर जायचं आणि टोल नाक्याच्या तिथनं युटर्न घ्यायचा अलीकडून, कारण की ऑलरेडी तिथं आता परत 260 रुपये मला पे करावे लागणार आहे. सो रेंज टेस्ट ऑलमोस्ट संपायला आलेली आहे. बट एक गोष्ट मला या गाडीमध्ये जाणवलेली आहे बरं का, की ज्यावेळेस मी क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट करतो ना इथे 80चं जे स्पीड आहे ते आता इथे ठेवलेलं आहे. आणि काय होतं ज्यावेळेस आपण क्रूज कंट्रोल हायवेवरती ॲक्टिव्ह करतो ना, तर हे जे स्टिअरिंग हे वोबल झाल्यासारखं वाटतं. म्हणजे स्वतःला ते मॅनेज करतंय, पूर्ण लेफ्ट राईटला तर नाही जात, बट तो जो फील आहे ना तो कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतो. आणि स्टिअरिंग कायमच तुम्हाला थोडंसं हार्ड वाटतं. कधी कधी जर पाहिलं तर हातांना देखील त्याचे जे झटके ते जाणवतात. ओके, तर मित्रांनो फायनली मी 50% जी बॅटरी ती ड्रेन केलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता 30% बॅटरी आपली आत्ता इथे दाखवते. आणि मी थोडीशी गाडी थांबवतो बरं का, म्हणजे तुमच्या देखील एक्झॅक्ट जे आहे ते लक्षात येईल की एक्झॅक्ट आपली जी गाडी ती किती किलोमीटर जे आहे ते चाललेली आहे. बाकी एक चांगलं मस्त पार्किंग आपल्याला भेटलेलं आहे. ओके जी, आता इथे जर पाहिलं जस्ट 29% झाली, म्हणजे आधीच झाली होती. म्हणजे 160 किलोमीटर तुम्ही धरून चला की 50% बॅटरीमध्ये आपली गाडी जी आहे ते 160 जे किलोमीटर आहे ती चाललेली आहे. आता विषय असा आहे की ही जी गाडी आहे ना ही रेंज तुम्हाला 100% म्हणजे ज्यावेळेस पूर्णपणे गाडी चार्ज असेल त्यावेळेस किती किलोमीटर जे आहे ते गाडी रेंज देईल हे पहा. आता आम्ही रिव्ह्यू करतो त्यामुळे भरपूर आमची गाडी आहे ना उभी देखील असते. AC देखील आम्ही काही टायमासाठी चालू ठेवतो. भरपूर गॅजेट्स गरम होतात, तर अशा वेळेस आहे ना आम्ही AC चालू करू, म्हणजे ज्यावेळेस गाडी उभी असते त्यावेळेस AC चालू करून गॅजेट्स वगैरे थंड देखील करतो. मी 50% चालवलेली आहे, तर माझ्या मते 170 ते 180 किलोमीटर 50% मी चालू शकतो. आता ज्यावेळेस आम्हाला सकाळी गाडी भेटली त्यावेळेस 80% होती, 81% होती, तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर मग आम्ही रेंज टेस्टला सुरुवात केली. सो मोस्टली तुम्ही जर सिटीमध्ये चालवत असाल तर ही गाडी तुम्हाला 330 ते 350 किलोमीटरची जी रेंज आहे ही देऊ शकते. आणि सोबतच हायवेवरती तुम्ही 360 ते 380 किलोमीटरची रेंज MG विंडसर प्रोकडून घेऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस भरपूर वेळा काय होतं की जो ड्रायव्हर चालवणारा असतो ना त्याच्यावरती देखील डिपेंड राहतं की गाडी जी आहे ते कशी तो चालवते, त्यामुळे रेंज थोडीशी प्लस मायनस देखील होऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यानंतर येऊया गाडीच्या अपडेटमध्ये. हे पहा, MG विंडसर ही ऑलरेडी एक प्रूव्हन गाडी आहे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये. दर महिन्याला ही गाडी टॉप सेलिंग राहिलेली आहे. आणि जसं की मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जी प्रिव्हियस MG विंडसर आहे जी की अजूनसुद्धा विकली जाते तिचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितलेले होते. त्याच्यामध्ये जे पॉईंट्स मला पाहिजे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठा बॅटरी पॅक त्यांनी दिला. मागच्या साईडला टेलगेट जर पाहिलं तो इलेक्ट्रिक दिला. ॲडॅस लेवलचे फीचर देखील दिले. बट बटन्स अजून देखील या गाडीमध्ये मिसिंग आहे. जसं की जे ओव्हरव्ह्यू आहेत ते आपण मॅन्युअली सेट करण्यासाठी बटन पाहिजे, हेडलॅम्पसाठी बटन पाहिजे. हा ॲटोमॅटिक हेडलॅम्प तर आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. बट मला तरी वाटतं की अशा काही गोष्टींसाठी आहे ना जे फिजिकल बटन आहे गरजेचं आहे ते अजून देखील या गाडीमध्ये नाही. सो पुढच्या काही वर्षांमध्ये या गाडीचं जे मेजर फेसलिफ्ट येईल अशा वेळेस या गाडीमध्ये ते जे अपडेट आहे ते MGने नक्कीच आणायला पाहिजे. सो 18,10,000 एक शोरूम प्राईस, जवळपास 19.5 लाख रुपये या गाडीची जर पाहिलं ऑन रोड किंमत आहे. आणि ह्या किमतीमध्ये तुम्हाला एक प्रॉपर व्हॅल्यू फॉर मनी पॅक जर घ्यायचा असेल तर माझ्या मते ही गाडी एक चांगला ऑप्शन आहे बरं का EVमध्ये. मला असं वाटतं पर्सनली. बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला तर. बाकी MG विंडसर प्रोबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.